सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. होय, सोनं कोसळलं. लोकांचा विश्वास बसत नाहीये, कारण की इराण आणि इस्रायलमधलं युद्ध सुरू होताच 24 तासांमध्ये सोनं 15,000 रुपयांनी तर चांदी 22,000 रुपयांनी वाढली होती. सोन्याने 1,70,000चा टप्पा ओलांडला होता, तर चांदी ही 2,95,000 रुपयांना शिवून आली होती. लोकांचा भरोसा उठला होता की आता सोनं काही कमी होणार नाही. पण अचानक आज जेव्हा सोन्याचे भाव जाहीर झाले, तेव्हा संपूर्ण ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय. तुम्ही जर आजच्या 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव पाहिले तर तुमच्या आनंदात प्रचंड वाढ होणार. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, खुश होण्याआधी किंवा पैसे घेऊन दुकानात सोनं खरेदी करायला जाण्याआधी लक्षपूर्वक ही माहिती पहा. कारण 5 मिनिटांपूर्वीच भारत सरकारने या युद्धाविषयी एक अशी घोषणा केली आहे की ज्यामुळे सोन्याच्या भावामध्ये आता काही वेळातच प्रचंड मोठी उलथापालथ होऊ शकते. त्यामुळेच आता ग्राहकांना एक अर्जंट सूचना देण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, युद्धे आत्तापर्यंत बऱ्याच वेळा झाली आहेत. पाठीमागे रशिया-युक्रेनचे युद्ध झालं होतं, त्यामध्येही सोन्याचे भाव वाढले होते. तर आता इराण-इस्रायलच्या युद्धातही भाव वाढले. पण अचानक भाव कसे कमी झाले, हा महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. आज आपण व्हिडिओमध्ये आजचे ताजे भाव तर पाहणारच आहोत. आजच्या 18, 22 आणि 24 कॅरेटचे ताजे भाव तुम्हाला सांगणारच आहे. ते किती रुपयांनी कमी झाले हे तुम्हाला सांगणार. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ही जी घसरण आता झालेली आहे ती किती दिवस टिकणार आहे. आता लगेच सोनं खरेदी करायचं का? ही तुमच्यासाठी योग्य संधी आहे का, की अजून भाव कमी होणार आहेत? का सोन्याचे भाव आता पुन्हा वाढणार आहेत? तुमच्या हातची संधी निघून जाणार का? अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला आपण या व्हिडिओमध्ये हात घातलाय. लक्षात घ्या, आमच्या टीमने जवळपास 100हून अधिक तज्ज्ञ एक्सपर्ट लोकांशी, सोन्याची विक्री करणाऱ्या अशा लोकांशी संपर्क साधलाय की ज्यांनी ग्राहकांसाठी अशी आतली माहिती दिली आहे की जर ही माहिती एखाद्या ग्राहकाला असेल तर त्याचा 100% फायदा होणार आहे. पहा, हा व्हिडिओ तुम्ही कोणताही साधा व्हिडिओ समजू नका. तुम्हाला असं वाटेल की फक्त रेट ऐकायचे आणि व्हिडिओ बंद करायचा. लक्षात घ्या, रेट तुम्हाला पुढील 20 सेकंदात समजून जातील. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही नेमकं काय करायचंय. पहा, युद्धाच्या काळात सोनं वाढत असतं, पण सोनं अचानक कसं काय कोसळलं याची कारणच लोकांना माहिती नाहीयेत. आणि कदाचित लोकांनी जर आता सोनं घेतलं तर लोक फसतील की लोक फायद्यात राहतील, हाही कोणाला मुद्दा माहिती नाहीये. पुढे सोन्याचं काय होणार आहे, कारण की अमेरिकेने या युद्धाविषयी एक वेगळीच घोषणा केली आहे. त्यामुळे सोन्यात काय बदल होणार आहेत, कशी उलथापालथ येणाऱ्या काही वेळात होणार आहे, हे देखील तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. पहा, लग्नाचा हंगाम त्या ठिकाणी जोरात सुरू आहे, किंवा काही लोकांना गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करायचं आहे. तर त्यामुळेच तुमच्यासाठी असे काही मुद्दे, अशी काही आतली माहिती आणली आहे की जी फक्त सोने विक्री करणाऱ्या लोकांनाच माहिती असते. लक्षात घ्या, यामुळे काय होतं, बऱ्याच वेळा फक्त सोने विक्रेत्यांचाच फायदा होतो आणि ग्राहकांचा कधीच फायदा होत नाही. तर अशी आतली माहिती तुमच्यासाठी आणलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे. व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण काय पाहतोय की नेमकं हे अचानक भाव कसे काय कमी झाले. अमेरिकेने काय या युद्धाविषयी निर्णय घेतला की ज्यामुळे सोन्याच्या भावामध्ये ही उलथापालथ झाली? सरकारने काय निर्णय घेतला आणि तज्ज्ञ जे 100 लोक आहेत तर त्यांनी नेमकं काय सांगितलं? ग्राहकांनी नेमकं काय करायचंय? थांबायचं की सोनं विकायचं, की शेवटची संधी आहे का पुढे नेमकं काय होणार? सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या, हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर तुम्हाला सोनं खरेदी करताना कुठल्याही प्रकारचं तुमचं नुकसान होणार नाही आणि तुमचा फायदा हा 100% गॅरंटेड होणार आहे. चला तर आपण वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. सोनं भयानक कोसळलं. मार्केट उघडताच आज सोन्याच्या आणि चांदीच्या भावात सगळ्यात मोठी घसरण पाहायला मिळाली. ज्या लोकांना सोनं घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ही बातमी म्हणजे एक प्रकारे एक सुवर्ण संधीच म्हणावी लागेल. इराण आणि इस्रायलमधलं युद्ध हे सुरू असतानाच जागतिक बाजारपेठेत आज सगळ्यात मोठा चमत्कार घडला. 28 फेब्रुवारीला युद्ध सुरू झालं होतं. त्यानंतर मार्च सुरू होताच सोन्याने अशी भयानक उसळी घेतली होती की जी पाहून अनेकांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. पण आजची घसरण पाहता लोकांचा डोळ्यांवर विश्वास बसेना. त्यामुळेच आजच्या घसरणीचा भाव काय आहे तो सगळ्यात आधी आपण पाहतोय. 18 कॅरेटचा आजचा ताजा भाव किती रुपयांनी कमी झालाय, 22 कॅरेटचा भाव किती रुपयांनी कमी झालाय आणि 24 कॅरेटचा भाव किती रुपयांनी कमी झालाय, हा मुद्दा आपण सगळ्यात आधी घेतोय. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भाव पाहून व्हिडिओ बंद करू नका, कारण तुम्हाला त्यानंतर हा भाव नेमकं का कमी झालाय, अमेरिका, भारत या देशांच्या काय वेगवेगळ्या घोषणा याच्यातून झालेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता भाव आणखी कमी होणार की वाढणार, हा देखील मुद्दा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितला जाणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्ही बंद केला तर तुमचं हजारोंचं नुकसान
100% होऊ शकतं. कारण की भाव तुम्ही टीव्हीवर किंवा कुठेही पाहू शकता, पण ही आतली माहिती तुम्हाला कोणी सांगत नाही. संपूर्ण जगात अतिशय तणावाचं वातावरण निर्माण झालंय. सगळीकडे युद्धाच्या ज्वाला पेटत आहेत, पण भारतीय सराफा बाजारात या सगळ्या धामधुमीत भाव कोसळला. आता ज्यांना लग्न कार्यासाठी सोनं खरेदी करायचंय किंवा गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी जो भाव आहे आजचा तो किती आहे? कारण की पहा, ही संधी अशी आहे की ही आत्ता नाही तर कधीच नाही अशी संधी आहे. पहा, तज्ज्ञ लोकांना विचारल्यानंतर त्यांनी असं सांगितलंय की सध्याचा जो भाव आहे या भावामध्ये पुढे घसरण होणार आहे की उसळी घेणार आहे, हा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो देखील व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहोत. पण सगळ्यात आधी आपण आजचे ताजे भाव पाहतोय. 18, 22 आणि 24 कॅरेटचे महाराष्ट्रामध्ये काय भाव चालू आहेत, एकदम दूध का दूध आणि पाणी का पाणी करणारी माहिती तुम्हाला आज मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळात सोनं चांदी घ्यायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघणं ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गरज आहे, नाहीतर तुमचं खूप मोठं नुकसान होणार आहे. पहा, पुढे जाण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाची इथे सूचना देणं गरजेचं आहे. पहा, अतिशय गुपित काही गोष्टी असतात ज्या फक्त विक्रेत्यांनाच माहिती असतात, ग्राहकांना त्या माहिती नसतात. आणि बऱ्याच वेळा त्याचा विक्रेते फायदा घेतात आणि ग्राहकांचं नुकसान होतं. आणि त्यामुळेच काही विक्रेत्यांनी आम्हाला या अशा गोष्टी सांगितल्यात की ते असं म्हणालेत की आमचं नाव सांगू नका. त्यामुळे त्यांनी नाव न सांगता अशा आतल्या गोष्टी सांगितल्यात की ज्या आजपर्यंत कुणालाच माहिती नव्हत्या. त्यामुळे व्हिडिओ हा अतिशय लक्षपूर्वक पाहायचा आहे. चला तर मग आता उशीर न करता आपण सगळ्यात आधी पाहणार आहोत की आजचे ताजे भाव काय आहेत. आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे ताजे भाव काय आहेत. आता सगळ्यात आधी आपण चांदीच्या भावापासून सुरुवात करतोय. चांदीचा आजचा ताजा भाव काय आहे ते आपण सांगतोय. त्यानंतर सोन्याचे भाव सांगणार आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की भाव का उतरला आहे, का भाव युद्धाच्या धामधुमीत कमी झालाय. मग नेमकं तुम्ही काय करायचं, तुम्ही थांबायचं की घ्यायचं, तज्ज्ञ लोक काय म्हणाले आहेत, आपली बातमी काय आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. पहा, चांदीचा जर आजचा दर आपण बघितला तर तो आहे 1 ग्रामचा 273 रुपये. त्यानंतर हाच चांदीचा दर जो आहे 10 ग्रामसाठी तो आहे 2730 रुपये. आणि म्हणजेच 1 किलोसाठी हाच भाव आहे 2,73,000 रुपये. आता हाच भाव युद्ध सुरू होताच 295 रुपये प्रति ग्रॅम होता. म्हणजेच आजचा आणि त्या भावामधला जर फरक बघितला तर तब्बल 22,000 रुपयांची घसरण ही झालेली आहे. आता हा झाला चांदीचा विषय. आता सोन्याचं काय, 18 कॅरेटचा काय भाव आहे. वेळ न घालवता आपण 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे दर पाहतोय. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो प्रश्न सगळ्या देशाला पडलाय की युद्धाच्या काळात सोनं कसं काय कमी झालं, आणि कमी झालं तरीही ही जी घसरण आहे ती आत्ताचीच आहे का कंटिन्यू राहणार आहे. पहा, 30 सेकंदात हे कारण समजून घ्या आणि पुढचे भाव लगेच तुम्हाला सांगतो. पहा, सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तर 3 कारणांमुळे हे सोनं जे आहे ते घसरले. ती कारणं जर तुम्हाला समजली तर तुमचा फायदा झालाच म्हणून समजा. आता पहिला मुद्दा जो आहे जो एक्सपर्ट लोकांनी सांगितलाय तो म्हणजे होळीचा मुद्दा. होळीच्या वेळेस खरेदी वाढली होती, त्यामुळे होळीला भाव वाढला होता आणि त्यामुळे आता सध्या डिमांड कमी झाल्यामुळे घसरण झाली. आता हा मुद्दा फार महत्त्वाचा नाहीये. दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे, तो मुद्दा म्हणजे डॉलर वाढलाय. पहा, युद्धामुळे डॉलर प्रचंड वाढलाय. 90 रुपयांच्या घरात खेळणारा डॉलर जवळपास 93 रुपयांपर्यंत गेलाय. आणि रुपया कमजोर झाल्यामुळे आता लोकांनी सोन्याकडून गुंतवणूक काढून घेतली. आणि सगळ्यात महत्त्वाचा तिसरा मुद्दा जो आहे तो मुद्दा हा फार भयानक आहे आणि ज्यामुळे सोनं घसरलं ती म्हणजे युद्धाच्या काळात सोन्याचे भाव जेव्हा युद्धाच्या आधी पडले होते त्यावेळेस जे गुंतवणूकदार आहेत त्यांना माहिती होतं की सोनं वाढणार आहे, तर त्यांनी अगदी मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं आणि भाव वाढताच विक्रीला सुरुवात केली. आणि विक्री इतक्या मोठ्या प्रमाणात झाली की ज्यामुळे हा भाव प्रचंड घसरलाय. लक्षात घ्या, आता पुन्हा लग्नसराई त्या ठिकाणी वाढणार आहे आणि युद्धाचा भडका पुन्हा त्या ठिकाणी वाढणार आहे. पण तरीही लोकांना युद्धाच्या काळात या परिस्थितीची आता माहिती झाली आहे. कारण की प्रत्येक वर्षी एक मोठं युद्ध होतच असतं आणि लोकांनी रशिया आणि युक्रेनच्या युद्धातही पाहिलं होतं की युद्ध सुरू होताच सोनं वाढलं, पण युद्ध महिनाभर चाललं तरी त्या काळात सोन्याने आपली पातळी गाठली होती. म्हणजे लक्षात घ्या, आता सोनं एकाएकी थोडं कमी झालं होतं, चांदी थोडीशी आणखी कमी झाली, पण आज सोनं पुन्हा एकदा घसरलं आहे. मग आजचा भाव काय, वेळ न घालवता आपण आजचा सोन्याचा भाव पाहूया. चांदीच्या भावात झालेली घसरण तर आपण पाहिलीच. जवळपास 22 ते 25 हजार रुपयाची घसरण चांदीत झाली. आता प्रश्न आहे तो सोन्याचा. सोन्यामध्ये किती रुपयाची घसरण झाली लक्षात घ्या. 18 कॅरेट सोन्याचा आजचा भाव हा 1,24,930 रुपये आहे. साधारणपणे 2 दिवसापूर्वी झालेली वाढ आणि आजच्या भावाचा जर हिशोब आपण काढला तर साधारणपणे 4 ते 5 हजार रुपयाची घसरण इथे सरळ सरळ दिसत आहे. काल आणि आजमध्ये देखील जवळपास 500 ते 1000 रुपयाची घसरण इथे दिसून येते. त्यानंतर 24 कॅरेटचा जर भाव आपण बघायला गेलं तर 24 कॅरेटचा भाव हा 1,63,000 रुपये झाला आहे. म्हणजेच 1,000 रुपयाची घसरण इथे पुन्हा काल आणि आजमध्ये झालेली दिसते. तर टोटल 6,000 रुपयाची घसरण जी आहे तर ती झालेली दिसून आली. त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचा भाव जर बघितला तर तो 1,48,300 रुपये आहे.
तो देखील कालचा आणि आजचा जर फरक आपण बघितला तर इथे देखील आपल्याला 1000 रुपये प्रति तोळ्याचा फरक इथे दिसून येतोय. म्हणजेच गेल्या 2 दिवसामध्ये सोन्यामध्ये 6 ते 7 हजार रुपयाची घसरण झाली आहे, तर चांदीमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसात तब्बल 24,000 रुपयाची घसरण झाली आहे. आता सध्याचा जो भाव आहे तो तुमच्या दृष्टीने योग्य आहे. तुम्ही या भावाला खरेदी करणार की थांबणार, नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.